हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वामीमय सकाळ. आणि आज आहे गुरुवार. सर्वांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा बघा कावळा, सकाळच्या वेळी कावळा आलाय दारामध्ये. काय संकेत आहे तर काय माहीत नाही. आणि माझी सर्व सकाळची कामे आटोपली होती. अगदी झाडू पोचा वगैरे सगळं आटोपलं होतं. कारण की तो व्हिडिओ शूट करण्यासाठी कोणी नव्हतं सकाळची आणि खूप गडबड होती. कारण की फौजींना ड्युटी जायचं होतं आणि त्यांना 7लाच नाश्ता हवा होता. आणि ते या दोघांचे उपवास होते, गुरुवार असतात दोघांचेही. आणि त्यांना त्यामुळे त्याच्या अगोदर माझी पूजा वगैरे बाकी सर्व सकाळची कामे आटपायची होती. त्यामुळे व्हिडिओ शूट करता नाही आला. तर तुळशीला मी पाणी घालते. तर इथं छोटे छोटे तुळशीची रोपं उगवलेत बघा. मंजुळा टाकल्या होत्या मी येताना, घरून येतानाच. आणि ते मंजुळा छान उगवल्यात, बारीक बारीक अगदी रोपं उगवल्यात. आणि त्यात पाणी घातले, अगदी हळदी कुंकू वाहिलं आणि अगरबत्ती लावली. अशा प्रकारे आपली तुळशीची पूजा संपन्न झाली. आता करायची आपल्याला देवपूजा. आणि पुढे अजून बरीचशी कामं आहेत. तुम्हाला आज मला सकाळचं मॉर्निंग रुटीन पाहायला मिळेल. आणि दारामध्ये जी मोगऱ्याची वगैरे झाडं आहेत, जास्वंदीची झाडं आहेत, त्याला खूप सारी फुलं येतात. तर याला रोज पाणी घालते. आणि याला फूल बघा किती छान आले. मोगऱ्याचं फूल तर बघा 3 पदरी फूल. तुम्ही कधी पाहिले का? ज्यांनी पाहिले त्यांनी कमेंटमध्ये सांगा का 3 पदरमध्ये फूल येते. खूप छान फूल येते. वास पण सुंदर आहे. आणि आता फुलं तोडायची देवाला. आज गुरुवार असल्यामुळे पूजेसाठी फुलं हवी आहेत. आणि फुलवरती आहे, हाताला काही येत नव्हतं, मग काठीने थोडंसं फूल काढलं आणि देवपूजेसाठी. आणि आता फुलं पण काढून झाल्या, देवपूजा पण आटोपली. चला आता देवपूजा पूर्ण सगळी आटपून घेऊया, फुलं वगैरे वाहूया आणि बाकीची कामं पाहूयात. तर देवाला फुलंसुद्धा वाहून घेतलेले घेते बघा मी इथं. आणि देवाला नैवेद्य पण दाखवायचा आहे. आणि फौजीसुद्धा ड्युटीवरती जायची वेळ आहे, त्यांना पण जायचं आहे, ती पण गडबड चालू आहे. तर इकडं फुलं वाहून घेतली, मुजरा केला स्वामींना आणि नैवेद्य पण दाखवला आहे स्वामींना. तर मी नैवेद्य कसा दाखवते ते सुद्धा पुढे पहा. स्वामींना मी त्रिवार वंदन, त्रिवार मुजरा करून घेतला आहे. तर सर्वात अगोदर पाण्याचा चौकोन काढून घ्यायचा आणि पाण्यानं ओवळायचं. आणि हा नैवेद्य अशा प्रकारे स्वामींना मी दाखवून घेतला. आणि इकडं खिचडी तयार आहे. सकाळच्या वेळी गरमागरम खिचडी तयार आहे फौजींसाठी. आणि माझा पण गुरुवार आहे. तर नंतर थोड्या वेळानं मी तर माझी सर्व कामं आटोपल्यावर खिचडी खाणार आहे. पण त्यांना सकाळची ड्युटी होती, त्यामुळे सकाळी त्यांना खिचडी काढून दिली. आणि इकडं मायासाठी चहा, अद्रकवाला चहा अगदी, ते पण बिना चहा साखरेचा, म्हणजे सॉरी साखर कमी आणि दूध पण नाही टाकलेलं. अद्रक टाकून चहा घेते, कारण की ॲसिडिटी होऊ नये म्हणून मी अशा प्रकारे चहा पिते. आणि इकडे खिचडी आणि थोडंसं पात्र्यामध्ये शिल्लक आहे, तर तो सासूबाईंसाठी. आणि इकडे बघा आमच्या दारामध्ये खूप छान सुंदर फुलं आहेत, म्हणजे झाडं आहेत मोगऱ्याचं. पण याला अजून फुलं येणार, कळ्या तर आल्यात, पण अजून फुलं येतील उद्याच्याला वगैरे. आणि इकडचं कोरपड बघा आलेली. आणि इकडे बारीक बारीक कळ्या आहेत, पण अजून फुलं उमललेली नाहीत. आणि जे उमललेत तुम्हाला मी दाखवलेले आहेत. आणि हे मनी प्लांट, पूर्ण गेट मनी प्लांटनं भरलेलं आहे, कारण की खूप पसरला आहे मनी प्लांट. आणि असं म्हणतात की मनी प्लांट वाढणे म्हणजे चांगलं असतं, असं काहीतरी म्हणतात. पण बघा पूर्ण मनी प्लांटनं पूर्ण गेट हे झालेलं आहे. आणि इथं झाडांना कळ्या पण आलेल्या आहेत, मोगऱ्याच्या झाडांना. आणि जास्वंदीला पण फुलं आलेली आहेत. सर्व कामं आटोपली होती, देवपूजा वगैरे आटोपली होती, सर्व झालं होतं. आणि स्वयंपाक पण पूर्ण झाला होता. आमच्या दोघांचे तर उपास होते. बाकीच्यांसाठी तर भाकरी भाजी बनवली होती. आणि थोडी रात्रीची चपाती पण शिल्लक दिसते तुम्हाला ताटामध्ये, ती बाहेर आमच्याकडे कुत्रा आहे बाहेर, तो त्याला टाकायचे आहे. आणि सर्व काम आटोपली, भांडी वगैरे घासून झालं, किचन पूर्ण क्लीन करून झालं. आणि भाजी पण शिजते गॅसवरती. तर या भाजीमध्ये टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट. आणि शेंगदाण्याचा कूट काय झालं आहे की संपत आला आहे, पण थोडासा आहे आत्ताच्या भाजीपुरता, तर तो मी टाकून घेणार आहे. आणि भांडी पण थोडीशी लावून घेतली. आणि शेंगदाण्याचा कूट बघा संपत आला आहे. आणि खिचडीला पण लागणार होता, तर सकाळी खिचडी टाकल्यामुळे संपला. आणि आत्ता टाकून घेत आहे खिचडीला. आणि आता करायचा शेंगदाण्याचा कूट. तर सकाळची खूप गडबड असते की सर्व कामं असतात, मुलांची शाळा, डबे, आणि त्यात ह्यांची ड्युटी, आणि आपली घरातली कामं, गडबड होते. आणि त्यामुळे व्हिडिओ पण एवढा शूट करता येत नाही. जेवढं होतं आहे तेवढा शूट केला. आणि खूप गडबड असते आणि सकाळची धावपळ राहते, त्यातूनही मी तुम्हाला मॉर्निंग रुटीन माझं दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. आणि आता मी घेणार आहे शेंगदाण्याचा कूट करून बघा. कूट संपलेला आहे शेंगदाण्याचा. आणि परत ना खिचडी करायची म्हटलं तर शेंगदाण्याचा कूट हवा आहे, तर कूट संपला होता. परत ना दुपारच्याला खिचडी करायची होती. तर अशा प्रकारे माझं काय आजचं रुटीन होतं 10 वाजेपर्यंत. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.